लाडक्या बहिणींनो, खुशखबर खुशखबर खुशखबर. तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. 24वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता तारीख या ठिकाणी समोर आली आहे. वितरणाची तारीख काय असणार आहे या ठिकाणी 2 न्यूजपेपरमध्ये मोठी बातमी समोर आली आहे. तर कोणत्या तारखेला हा जून महिन्याचा हप्ता भेटणार आहे याच्याबद्दल एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तुम्हाला दोन्ही पण बातम्या या ठिकाणी व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक बघा. आणि 24वा म्हणजे जून महिन्याचा हप्ता नेमका कुणाला भेटणार आहे, कधी भेटणार आहे, सगळ्या गोष्टी सांगणार आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आणि त्याचबरोबर ज्या लाडक्या ताईंना मागचे हप्ते भेटले नव्हते त्यांना हे हप्ते भेटणार का, सगळ्या गोष्टी सांगणार आहे. त्याच्या आधी एक छोटा प्रश्न विचारतो, तुम्हाला 20, 21, 22 आणि 23 हे 4 हप्ते भेटलेत का? कमेंटमध्ये आपलं नाव सांगायचं आहे, आपला जिल्हा सांगायचा आहे आणि तुम्हाला हे 4 हप्ते भेटले आहेत का हे सांगायचं आहे. पटपट सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचे. चला आता वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करू. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 2 TV चॅनल व न्यूज चॅनलवर बातमी आली आहे. 24वा हप्ता वाटपाची तारीख काय असणार आहे, तर या ठिकाणी सांगणार आहे. तारीख फिक्स झाली का, कोणत्या दिवशी तुम्हाला वितरण होणार आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहे. तर किती महिलांना हा हप्ता सोबत ही बातमी समोर आलेली आहे आणि पडताळणीबद्दल तुम्हाला पुराव्यासहित गोष्टी दाखवणार आहे. पडताळणी सुरू आहे. बातमी आजची लेटेस्ट बातमी आहे, तुम्हाला बी दाखवणार आहे. TV9 साम TV दोन्हीच्या पण बातम्या तुम्हाला दाखवणार आहे. त्याचबरोबर जूनचा पण हप्ता कधी भेटणार आहे आणि GR कधी येणार आहे या सगळ्या गोष्टी सांगू. चला व्हिडिओला सुरू करू. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला पहिली बातमी दाखवतो पुराव्यासहित, ती म्हणजे TV9ची बातमी. TV9ची बातमी आहे 30 जून 2026 म्हणजे आजची लेटेस्ट बातमी आहे. तुमच्यासमोर दिसते बातमी काय आहे बघा. लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट. जूनचा हप्ता या दिवशी येणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला असं वाटतंय का या वेळेचा हप्ता लवकरात लवकर भेटला पाहिजे? म्हणजे बघा, मे महिन्याचा हप्ता या ठिकाणी जून महिन्याच्या पहिल्या 15 तारखेला भेटला आहे. याच्यामुळे या वेळेचा जून महिन्याचा हप्ता जुलैमध्ये कधी भेटणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर लाडक्या ताईंनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी पावसाळी अधिवेशन चालू आहे. अधिवेशन असल्यानंतर सरकारला पैसे टाकावेच लागतात. यावेळेस सरकारने न विचारता GR वेळेत काढलाय, बरोबर पैसे वेळेवर दिलेत. अधिवेशन असल्यानंतर सरकारला बरोबर पैसे टाकावेच लागतात, ही त्यांच्याकडे कंडिशन आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या वेळेस निवडणुका येतात, निवडणूक आल्या की सरकार या ठिकाणी अगोदर हप्ते टाकते. म्हणजे लक्षात घ्या, अधिवेशन लागलं की सरकार या ठिकाणी वेळेनुसार पैसे टाकते, पण इलेक्शन लागलं, निवडणुका लागल्या की सरकार अगोदर पैसे टाकायला तयार आहे आणि डबल हप्ते द्यायला पण तयार असतं. लाडक्या ताईंनो, या ठिकाणी पडताळण्या जोरात सुरू आहेत. अधिवेशन सुरू आहे, त्याच्यामुळे आपल्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये पण भेटायला पाहिजे, ही पण मागणी करावी लागेल. जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष होत आली या ठिकाणी इलेक्शन होऊन, पण 1.5-2 वर्ष होत आली या ठिकाणी सरकार येऊन, पण 1.5 वर्ष होत आलंय. आता सरकारने 2100 रुपये कधी द्यायला पाहिजे याच अधिवेशनामध्ये सांगायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं लाडक्या ताईंनो, 2100 रुपये भेटायला पाहिजेत का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बऱ्याच लाडक्या ताईंना 1,500 रुपये पण भेटत नाही, ते तरी कमीत कमी देऊन टाका. 2100 रुपये नंतरची गोष्ट. ज्या 80 लाख 81 लाख महिला बाहेर काढल्या आहेत त्यांना पण 1,500 रुपये द्या. 2100 रुपये नाही दिले तरी चालेल. 5 वर्ष पूर्ण ज्या लाडक्या ताईंना बाहेर काढलंय त्यांना मध्ये घ्या, अशी सरकारला विनंती करतोय. गरीब लाडक्या ताई आहेत, ज्या पात्र लाडक्या ताई आहेत, सगळ्यांना मध्ये घ्या अशी सरकारला विनंती आहे. या अधिवेशनामध्ये हा मुद्दा काढायला पाहिजे. आपण व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला पुन्हा एकदा व्हिडिओकडे येतोय. तारीख नेमकी काय असणार आहे तुम्हाला दाखवतो. बहीण योजना. लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट. जूनचा हप्ता या दिवशी येणार. 30 जूनची बातमी समोर आहे. TV9ची आणि साम TVची पण बातमी बघा. साम TVची पण बातमी समोर आली आहे. काय आहे बघा. लाडकी बहीण योजना. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. जून महिन्याचा 1,500चा हप्ता नेमका कधी येणार, तारीख समोर म्हणजे TV9मध्ये पण आणि साम TVमध्ये पण बातमी आलेली आहे. आता बघा, पहिली TV9ची बातमी दाखवतो. TV9नी काय डेट दिलेली आहे या ठिकाणी बघा. महाराष्ट्रातील राजकारणात गेम चेंजिंग ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. या योजनेचा जून महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थींच्या खात्यात जमा झालेला नाही.
मे महिन्याचा हप्ता जूनमध्ये आला होता, मात्र जून महिन्याचा जून महिना आज संपत आला तरीही अजून हप्ता न आल्याने महिलांमध्ये चिंता वाढली आहे. राज्यभरात अनेक लाडक्या बहिणी हप्ता कधी जमा होणार याची विचारणा करत आहेत. आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार जून महिन्याचा हप्ता पुढील महिन्यात 12 ते 15 जुलै दरम्यान महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. बघा तारीख या ठिकाणी काय भेटली आपल्याला, TV9ची तारीख आहे 12 जुलै ते 15 जुलै या दरम्यान तुम्हाला भेटेल ही TV9ची बातमी आहे. आणि GR पण 10 तारखेपर्यंत दिला पाहिजे. जर 10 तारखेपर्यंत GR आला तर 100% 12 ते 15 जुलैमध्ये तुम्हाला हप्ता येऊन जाईल. आता ही झाली TV9ची बातमी. आता साम टीव्हीची तारीख आपण या ठिकाणी बघूया. आता साम टीव्हीने काय दिलंय बघूया. जूनचा हप्ता कधी जमा होणार. जून महिन्याचा हप्ता अजूनही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही, त्यामुळे महिलांमध्ये उत्सुकता वाढली आहे. याबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू असतात. सामाजिक माध्यमांवरही महिलांकडून सातत्याने हप्त्याबद्दल विचारपूस केली जाते. अशातच मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता या पुढच्या महिन्यात म्हणजे 12 ते 15 जुलै दरम्यान महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजे दोन्ही पण न्यूज चॅनल, दोन्ही पण TV चॅनलवर माहिती ही दिली जात आहे की 12 ते 15. लाडक्या ताईंनो, तुम्हाला वाटतंय का हे 2-3 दिवस आहेत 12, 13, 14, 15 जुलै या तारखेला पैसे आले पाहिजे आणि कोणत्या लाडक्या ताईंना येणार आहेत ते तुम्हाला पण सांगतो. आता बघा अजून एक महत्त्वाची बातमी TV9ची. ही बातमी काय आहे, बातमी समजून घ्या. राज्य सरकारने लाभार्थ्यांच्या अर्जाची अजूनही पडताळणी आणि KYC प्रक्रिया राबवली आहे. या प्रक्रियेदरम्यान अपात्र ठरलेल्या किंवा योजनेच्या नियमात बसणाऱ्या अनेक अर्ज नाकारण्यात आले आहेत. त्यामुळे फक्त पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. पडताळणी पूर्ण झाल्यावर हप्ता वितरणाची प्रक्रिया अधिक वेगाने होईल अशी अपेक्षा आहे. TV9ची आजची लेटेस्ट बातमी आहे. पडताळण्या जोरात सुरू आहेत. तरी भेटू नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.